मी सय्यद सफर शोगत. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीर्थक्षेत्र हनुमान टाकळी ते पाडळी या रस्त्यावर बावनेवस्ती ते मसोबा मंदिर या 400 मीटर अंतराचा दप्तरी संपूर्ण डांबरीकरण झालेला रस्ता आज पूर्णपणे गटार गंगेत बुडाला आहे. पाडळी येथील 2 शेतकरी कचरे बंधूंच्या रस्ताविरोधी धोरणामुळे हा रस्ता अपूर्ण राहिला आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून हनुमान टाकळी पाडळीचे ग्रामस्थ 2016 पासून पाथर्डीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदने देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. पाथर्डीचे नवनियुक्त तहसीलदार श्याम वाडेकर यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांना जाता येत नाही. मागाशी बघितलं तुम्ही की एक शेतकरी गवताचं गठोडं घेऊन जाताना कशा प्रकारे त्यांचे हाल झाले, किंवा कुणी येणारा जरी एखादा व्यक्ती असेल तर या रस्त्यामुळे खूप अडचणी येत आहे. शालेय विद्यार्थी असतील किंवा महिला वर्ग असेल, ग्रामस्थ असतील, यांना या रस्त्यामुळे खूप मोठ्या या किरकोळ फक्त एक 400 मीटरमुळे अडचणी आलेल्या आहेत. आज नगर रस्त्याचं काम जर चालू झालं तर त्या रस्त्याला वाहतूक कोंडी होणार आहे. तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून त्या 61 नंबरला पर्यायी व्यवस्था हा रस्ता होता. तर ह्या रस्त्याचं शासनानं लवकरात लवकर काय असेल तो निर्णय करून हा रस्ता चालू करावा. 2 शेतकऱ्यांच्या या किरकोळ आडमुठे धोरणामुळे आज ही परिस्थिती उद्भवली. तर ह्याच्यामध्ये शासनानं लक्ष घालून हा लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करावा. आणि जर चालू झाला नाही तर अन्यथा हा शेतकरी वर्ग असेल किंवा ग्रामस्थ असतील, हे 8 दिवसाच्या आतमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन, आमरण, उपोषण किंवा कुठल्याही प्रकारचं आता त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. कारण त्यांना तो त्रास होतोय. ज्यावेळेस प्रत्यक्ष मला तर असं वाटतं की जे अधिकारी वर्ग या रस्त्याला जर त्याला लक्ष देत नसेल तर त्यांनाच एकदा गाडीवर आणून इथून त्यांना गाडी चालवायला लावली पाहिजे.
त्याशिवाय त्यांना ती या लोकांची व्यथा कळणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर निर्णय घेऊन हा रस्ता चालू झाला पाहिजे. नाहीतर ह्याच्यावर आता आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे ऑलरेडी. जर चालू झालं नाही तर माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया लक्ष घालून PWDच्या ऑफिसला सांगून त्या अधिकारी वर्गाला घेऊन येऊन इथं 1-2 दिवसाच्या आतमध्ये येऊन त्यांनी स्वतः येऊन सर्वे करावा, ते बघावं आणि चालू करावं. अन्यथा ग्रामस्थ मिळून आंदोलन करणार आहेत. मारुती बर्डे, राहणार हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मी आज या ठिकाणी उभा आहे. हा रस्ता अहमदनगर ते पागूर पिंपळगाव राष्ट्रीय हा रस्ता आहे. पण ह्या रस्त्यालगत माझी शेती असल्यामुळे मला नेहमी ये जा करायला लागते. आज पाऊस पडल्यापासून आमचे रस्ता जायचंच बंद झाला आहे. अवघा 400 मीटरच हा रस्ता अपूर्ण राहिलेला आहे. काही लोकांच्या आडमुठे धोरणामुळे हा रस्ता राहिलेला आहे. तर आज सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. कापूस वेचलाय पण आणायचा कसा हा मोठा प्रश्न आमच्यापुढे पडलेला आहे. तरी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना 2दा-3दा हेलपाटे मारून त्यावर 3 वर्ष सलग पाठपुरावा केला आहे. माननीय उपअभियंता साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, जाणून दुर्लक्ष करत आहे. तर यावर 8 दिवस अजून वाट पाहू. जर नाही लक्ष घातलं तर आम्ही सर्व ग्रामस्थ पाडळी हनुमान टाकळी हे दोन्ही गावाचे लोक मिळून आम्ही उपोषणास बसण्यास तयार आहोत. मी प्रवीण मधुकर शिरसाट, हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी हा जो याला बायपास मार्ग सुद्धा आपण म्हणू शकतो 61 नंबरला, आज या रस्त्याला पाडळीच्या इथं इथपर्यंत डांबरी झालेला आहे आणि हनुमान टाकळीच्या तिकडून एक इथं मधलं 400 मीटर अंतर फक्त राहिलेलं आहे. आज या अंतरामुळं आज येथील शेतकरी असेल किंवा ग्रामस्थ असतील, आज हनुमान टाकळी तीर्थक्षेत्राचं गाव आहे. इथं भाविक भक्त दर्शनाला येतात. जर पाडळीवरून कारखाना मार्ग यायचं म्हटलं तर त्यांचं 5-10 किलोमीटर अंतर वाढतं. किंवा शेतकरी वर्ग आहे, आज शेतकरी वर्गाला जरी कोणाला पाडळीच्या एखाद्या व्यक्तीला यायचं असेल तर 400 मीटरमुळे त्याला येताना 10 किलोमीटर अंतर यावं लागतं. आणि या रस्त्यासाठी वेळोवेळी ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असतील, पाडळी ग्रामपंचायत, हनुमान टाकळी ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. परंतु या येथील शेतकरी वर्गाला ग्रामस्थांना सुद्धा तहसीलला निवेदन दिलं. PW माझे नाव अण्णासाहेब नवनाथ दगडखेर, राहणार हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. अहमदनगर ते पागूर पिंपळगाव CD फकीर साहेब चीफ इंजिनियर यांच्या विशेष प्रयत्नांनी या राज्य MDR 53 राज्यमार्गाचं काम 2016 पूर्वी चालू झालेलं होतं. त्यानुसार हनुमान टाकळी ते पाडळी मध्यान 400 मीटर अंतर दोन शेतकऱ्यांच्या आडमुठेपणामुळे तहकूब राहिलेला आहे. आणि नगर ते पागूर पिंपळगाव एसटी सुद्धा मंजूर झालेली होती, पण या 400 मीटरमुळे ती एसटी तहकूब झालेली आहे. तसेच दळणवळणाची सुद्धा सुविधा थांबलेली असून गव्हर्नमेंटनी आम्ही 2016 पासून शासनाला दोन्ही ग्रामपंचायतनं पाडळी आणि हनुमान टाकळी ग्रामपंचायतनं ठरावाशी सहमत केलेला आहे, कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांना या रस्त्याच्या बाबत
कुठलाही न्याय मिळालेला नसून सदर या रस्त्याचा न्याय शासनाने मिळावा ही विनंती.